स्वागतम. ज्योतिष स्टोर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं आयोजलेल्या आपल्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपले नियोजित वक्ते, विशेष अतिथी सर्व इथे उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हे वर्ष आपलं 25वं वर्ष आहे उपक्रमाचं आणि गेल्या 24 वर्षाचा आढावा घेणारी एक छोटीशी फिल्म या ठिकाणी आम्ही आपल्यापुढे सादर करीत आहोत. आपण ती पाहावी अशी विनंती सर्व पाहुण्यांना आणि रसिकांना मी करतो. म्हणजे लेखक तुमच्या भेटीला. ज्योतिष स्टोर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं आयोजलेल्या आपल्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचं आजचं हे 10वं विचारपुष्प. आजचं पुष्प गुंफण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री अतुलजी देऊळगावकर साहेब यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी दोन्ही संस्थांच्या वतीने स्वागत करतो. आपण हे जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आज विशेष अतिथी या नात्यानं आपल्याला लाभले आहेत. आपल्या नाशिकचेच एक लेखक, प्रकाशक आदरणीय स्वानंद बेदरकर, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. खास मुंबईहून आपल्या विनंतीला मान देऊन प्रकाशन क्षेत्रातलं अतिशय मोठं असलेलं नाव म्हणजे ग्रंथाली, या ग्रंथालीचे संचालक आणि विश्वस्त आदरणीय सुदेश इंगलासपूरकर यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या समवेत त्यांच्या शेजारी बसलेले ग्रंथालीचे संपादक आदरणीय श्री अरुण जोशी सर, त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि आपण रसिक श्रोते हो, दोन्ही संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. माननीय श्री अतुलजी देऊळगावकर साहेब आज गंधर्वाचे देणे या विषयावर आपल्याशी मनोगत व्यक्त करणार आहेत. मधल्या काळामध्ये पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ग्रंथालयाने मोठा असा उत्सव मुंबईला केलेला होता. त्यानिमित्तानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं, ज्या पुस्तकाचं संपादन माननीय अतुलजींनी केलेलं होतं आणि षण्मुखानंद हॉलमध्ये हा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला होता. त्यानिमित्ताने हे निघालेलं पुस्तक गंधर्वाचे देणे हे अतुलजींनी संपादित केलं आणि छान असा कार्यक्रम मुंबईला संपन्न झालेला होता. आणि म्हणून मग या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या कार्यक्रमाची झलक किंवा आपल्याशी सुसंवाद मनोगत व्यक्त करण्याकरता माननीय अतुलजींना आम्ही विनंती केली. सुदेशजींनी त्याला वजन टाकलं आणि त्यामुळे आजचा हा दिवस आपल्याला उजाडलेला आहे. दोन्ही संस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करताना मला विशेष असा आनंद होतो आहे. अतुलजी देऊळगावकर अधूनमधून नाशिकला येत असतात. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पर्यावरण तज्ज्ञ म्हणून हे अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो, कारण त्या क्षेत्रामधलं त्यांचं प्रचंड असं काम आहे. महाराष्ट्राच्या असेल शासकीय निमशासकीय अनेक संस्थांवर ते पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काम पाहतात, कार्यरत आहेत. मधल्या महाराष्ट्राच्या सरकारने एकदा सर्व राजपत्रित अधिकारी आणि सर्व आमदारांकरता पर्यावरणाचं संतुलन कसं असावं आपल्या राज्याचं याच्याकरता एक कार्यशाळा घेतलेली होती आणि त्याचं कार्यशाळेचं प्रमुख पद हे अतुलजी देऊळगावकरांकडे होतं, कारण त्यांचा अभ्यास आणि अधिकार त्या क्षेत्रामधला होता. याची नोंद सगळ्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलीत. पुस्तकांच्या नावावर जर आपण लक्ष दिलं तर असं लक्षात येईल, डळमळलेले भूमंडळ,
लॉरी बेकर, स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास, बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची, विश्वाचे आर्त, न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात, सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा, लॉरी बेकर, ट्रूथ इन आर्किटेक्चर, विवेकियांची संगती, ऐकता दाट, ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू न येता, बोलिले जे संवाद एलकुंचवारांशी, ग्रंथाची या द्वारी, अशी अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामधलं एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. 2001 ते 2015 या काळामध्ये हवामान बदल आणि पर्यावरण या विषयाच्या बाबतीमध्ये जगातल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फरन्सेस झाल्या त्या अनेक ठिकाणी त्यांना या विषयावर मनोगत व्यक्त करण्याकरता त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं आणि अनेक परिसंवादामध्ये त्यांचा सहभाग हा जागतिक पातळीवर राहिलेला आहे. अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. खास करून जर उल्लेख करायचा झाला तर मराठी पत्रकार परिषदेचा पावा गाडगीळ हा पुरस्कार, राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारितेचा कलकत्ता दैनिक स्टेट्समनचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा लॉरी बेकर हा उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ पुरस्कार, सर्वोत्तम पर्यावरणीय पत्रकार पुरस्कार, कृषी पत्रकारिता पुरस्कार, बखर पर्यावरणाची आणि विश्वाचे आर्त यांना महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार देऊन गौरवलेलं होतं. अशा अनेक पुस्तकांचे लेखक, पर्यावरणाचे अभ्यासक आज मात्र आपल्याला वेगळ्या विषयावर ते आपल्याशी मनोगत व्यक्त करणार आहेत. आदरणीय पंडित कुमार गंधर्व यांच्या घराण्याशी, यांच्या घराशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे. अनेक वेळा अनेक मैफिलींच्या माध्यमातून आणि चर्चेमधून ते अत्यंत निकटतम असे सहकारी त्यांचे राहिलेले आहेत. आणि म्हणूनच या एका सदहेतूनं त्यांनी या पुस्तकाचं संपादन देखील केलं आहे आणि आज त्या विषयावर ते आपल्याशी सुसंवाद देखील साधणार आहेत. त्यांच्या वक्तव्याबरोबरच काही झलक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, ऐकायलाही मिळणार आहेत. अशा आदरणीय देऊळगावकर सरांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो. आणि आज आपल्यामध्ये आपल्या नाशिकचेच ज्येष्ठ नाटककार, ज्यांना अनेक पारितोषिकं मिळालीत, अनेक त्यांनी उच्चांक तोडलेले आहेत, अशा देवबाभळी नाटकाचे लेखक माननीय प्राजक्त देशमुख इथे आलेले आहेत. मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि त्यांनी अतुल देऊळगावकर सर यांचा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी विनंती मी त्यांना करतो. आपले विशेष अतिथी या नात्यानं आपल्यामध्ये उपस्थित झालेले माननीय सुदेश इंगलासपूरकर सर. ग्रंथाली ही वाचकांची चळवळ आहे. 50 वर्षापूर्वी आदरणीय दिनकर गांगल यांनी सुरू केलेलं ग्रंथाली वाचकांना व्यासपीठ मिळावं, त्यांची लिहिलेल्या पुस्तकाला प्रकाशनाचा आधार मिळावा, या एका सदहेतूनं या संस्थेची स्थापना केली आणि नवोदित लेखकांकरता एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. आज जरी ग्रंथालीच्या नकाशावर जवळपास 1,500हून अधिक पुस्तकं आहेत, पण त्यातली जवळपास 750हून अधिक पुस्तकं ही नवोदित लेखकांची आहेत. सातत्यानं नवनवीन लेखकांना, अधिकाऱ्यांना शोधणं, त्यांच्याकडनं लिखाण करून घेणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी यंत्रणा अशी सक्षमपणे उभी केलेली आहे. ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हावार अनेक ठिकाणी वाचनाचे परिसंवाद त्यांनी घेतलेत, ग्रंथशाळा त्यांनी घेतल्यात, अनेक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनं घेतलीत, ग्रंथजत्रा भरवल्यात. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये देखील हाच प्रयोग केला आणि आपली लिहिलेली सगळी मराठी पुस्तकं त्या ठिकाणी पोहोचवलीत. एवढं करून ते थांबले नाहीत, तर माझ्या माहितीप्रमाणे 25-26 वर्षापासून अमेरिकेमधल्या बृहन महाराष्ट्र मंडळाची जी अधिवेशनं होतात, जी 1 वर्षाआड केली जातात, त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये ग्रंथाली स्वतःचा स्टॉल त्या ठिकाणी मांडते आणि पुस्तकं ही अमेरिकेतल्या मराठी जनांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम
अमेरिकेमध्ये केलेलं आहे, ते ग्रंथालयाने केलेलं आहे आणि त्याच्याकरता खास प्रयत्न हे सुदेश इंगलासपूरकरांनी केलेले आहेत. आत्तापर्यंत 13-14 माझ्या माहितीप्रमाणे 17 झालीत. 17 प्रदर्शनांमध्ये ग्रंथालयाचे स्टॉल लागलेले होते. त्या 17पैकी एक जो शिकागोला लागलेला होता, तेव्हा मी सुदेशजींचं बोट धरून शिकागोला गेलो होतो आणि मग ग्रंथालयाच्या स्टॉलवर उभं राहून मराठी जनांना पुस्तकं देखील वाटण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. असा सातत्यानं नवनवीन प्रयोग करणारे, ग्रंथालयाची पुस्तकं अधिकाधिक मराठी लोकांपर्यंत पोहोचवणारे, अधिकाधिक लोकांना लिहितं करणारे, ग्रंथालय चळवळीचे उद्गाते म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून सुदेशजी त्या ठिकाणी आहेत. आज ज्या वयात म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये दिनकर गांगलांबरोबर पुस्तकाचे गठ्ठे सायकलला लिहून लेखकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम असेल, किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्टॉल लावायचं असेल तेव्हा एसटीने मुंबईला त्या ठिकाणी जायचं आणि पुस्तकं उचलून तिथे लावायची, अशा सगळ्या कामांपासून आज ते ग्रंथालयाचे सर्वेसर्वा म्हणून हे सुदेशजी आहेत. अमेरिकेमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये राहावं लागलं नाही, कारण अनेक लेखकांची पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली असल्यामुळे सगळ्या लेखकांच्या घरीच आमची राहण्याची सोय ही त्यांनी केलेली होती. असो, पण एक नवनवीन लेखकांना सातत्यानं व्यासपीठ उभं करून देण्याचं काम आणि त्यांच्या पुस्तकांना योग्य तो मार्ग आणि दिशा देण्याचं काम हे सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांमध्ये आदरणीय BG वाघ माजी जिल्हाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचीसुद्धा 3-4 पुस्तकं ही ग्रंथालयामार्फत प्रकाशित झालेली आहे. असे सुदेश इंगलासपूरकर यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणखीन एक उल्लेख म्हणजे प्रत्येक आपल्या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्षी एक लेखक त्यांच्या संस्थेमार्फत दिला जातो. अशोक सराफ मगाशी तुम्ही पाहिलेत, अशा अनेक नामवंत हे त्यांच्या प्रयत्नामुळेच नाशिककरांच्या भेटीला आम्ही आणू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी अतुल देऊळगावकर सरांना विनंती करतो की तुम्ही सुदेशजींचा पुस्तकाने गुच्छ देऊन सत्कार करावा. ग्रंथालयाच्या या चळवळीमध्ये गेल्या 25 वर्षापासून ज्यांचा सहभाग आहे ते माननीय श्री अरुण जोशी, जे संपादकीय कामकाज तिथलं पाहतात. आलेलं प्रत्येक पुस्तक त्यांच्या डोळ्याखालून जातं, नजरेखालून जातं. ते बरोबर आहे की नाही, त्यात काही सुधारणा हव्यात का, लेखकाला सांगून सवरून पुन्हा त्याच्यामध्ये काय योग्य ते बदल करून घेऊन सगळं पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत प्रत्येक शब्द ज्यांच्या नजरेखालून जातो ते आदरणीय अरुण जोशी सर इथे आलेले आहेत. त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. मी आणि सुदेश नेमकं काय करतो हे पाहण्याकरता ते आज मुंबईहून आलेले आहेत. मी अतुलजींना विनंती करतो की आपण त्यांचाही या ठिकाणी सत्कार करावा. विशेष अतिथी या नात्यानं आपल्याला स्वानंद बेदरकर आज आपल्यामध्ये आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मराठी भाषेशी पक्की नाळ असलेला माणूस, पक्की नाळ. तुम्ही केव्हाही त्यांना ऐका. अतिशय शुद्ध मराठी व्याकरणाने याच्याने परिपूर्ण असलेलं, कुठेही त्याच्यामध्ये एका शब्दाचं खालीवर उच्चारसुद्धा होणार नाही अशी शब्दांची पक्की जाण असलेला एक लेखक, एक प्रकाशक आज आपल्यामध्ये आहे, स्वानंद बेदरकर. शब्द मल्हार नावाचं प्रकाशन संस्था ते चालवतात. स्वतः MA मराठी केलेलं आहे. PhDचा अभ्यास त्यांचा चालू आहे. पण त्याचबरोबर सकाळ असेल, गावकरी असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, अशा अनेक वर्तमानपत्रामधून सातत्यानं लिखाण करणारे आणि आता या सगळ्याचा परिपाक म्हणून शब्द मल्हार या प्रकाशन संस्थेची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. दरवर्षी शब्द मल्हारचा दिवाळी अंक देखील चांगल्या पद्धतीनं प्रकाशित केला जातो. नाशिकची वाङ्मयीन संस्कृती, संशोधन आणि दर्शन या विषयावर त्यांची PhDचा अभ्यास चाललेला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची जी साहित्यभूषण अशी दर्जेदार जी साहित्यविषयक परीक्षा असते ती देखील त्यांनी अतिशय विशेष प्रावीण्यासह ते उत्तीर्ण झालेले आहेत. अनेक साहित्यिक चर्चासत्रांमधून, परिसंवादांमधून त्यांना आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. साहित्य संमेलनांमध्ये देखील त्यांचा सहभाग राहिलेला आहे.
नाशिक आकाशवाणीवरच्या देखील साहित्यिक कार्यक्रमांमधून सातत्यानं स्वानंद बेदरकर आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांनी लिहिलेला मोठा ग्रंथ म्हणजे शब्द कल्पितांचे हा एक पत्रात्मक साहित्यिक ग्रंथ त्यांनी स्वतः लिहिला, प्रकाशित केला, जो आता मागच्या वर्षीच आपल्या रावसाहेब थोरात हॉलमध्ये ज्याचा प्रकाशन समारंभ झालेला होता. आणि या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटनेने चांगल्या प्रकारचं पारितोषिक देऊन त्यांना गौरवलेलं आहे. आपल्या स्वतःच्या साहित्याने, आपल्या स्वतःच्या संपादनाच्या कर्तृत्वाने आणि आपल्या विशिष्ट अशा शैलीने नाशिकच्या प्रकाशन विश्वामध्ये एक चांगला ठसा अल्प काळामध्ये ज्यांनी उमटवला ते आज आपल्यामध्ये आहेत स्वानंद बेदरकर. मी अतुलजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वानंदचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. अतुलजी, मला सांगायला विशेष आनंद वाटेल की आज संगीताच्या संदर्भामध्ये तुम्ही आमच्याशी बोलणार आहात. आमच्या या 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही अधूनमधून संगीताविषयीचे मान्यवरांना आम्ही बोलवलेलं होतं. प्रभाताई आत्रे या ठिकाणी आल्या होत्या. त्यानंतर सत्यशील देशपांडे साहेब ते देखील आले होते. 2 वर्षापूर्वी देवकीताई पंडित त्या देखील आमच्या नाशिककराशी संवाद साधून गेल्यात. आणि मागच्या वर्षी या उपक्रमाच्या उद्घाटनाला अशोक पत्की साहेब आलेले होते. अशा या मान्यवरांच्या मांदियाळीत आज तुम्ही कुमारजींवर बोलायला आलात, ही खूप आनंददायी अशी घटना आहे असं मी मानतो. एक छोटासा सत्कार तुमच्या हातून मी करवतो. आपल्या या रसिकांमध्ये एक अतिशय तरुण, जरी वय त्याचं 70 वर्ष असलं तरी देखील जागतिक पातळीवरचा, ज्याला आपण आयर्नमन म्हणूया, असा सत्कार ज्यांना बहुमान मिळालेला आहे, ज्यांनी जगातली 2023मध्ये अल्ट्रामॅन स्पर्धा ज्यांनी जिंकली, 10 किलोमीटर स्विमिंग, 425 किलोमीटर सायकलिंग आणि 85 किलोमीटर रनिंग करून त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली होती. आणि आता 2023मध्ये त्यांनी असं ठरवलं आहे की आपण एवढ्यावर थांबायचं नाही, आपण एव्हरेस्टला गाठायचं आहे आणि त्याची तयारी त्यांची चालू आहे. आणि म्हणून त्यांनी सप्टेंबर 23मध्ये एव्हरेस्टचा जो बेस कॅम्प आहे त्याच्यावरती जाऊन आलेत. 24मध्ये नेपाळमधला मेरा पर्वत शिखर याच्यावर ते जाऊन आलेत. 15 ऑगस्ट 2024ला आफ्रिकेतील किलीमांजारो या ठिकाणी त्यांनी आपल्या भारताचा झेंडा लावला. आणि मार्च 24मध्ये त्यांचं उद्दिष्ट आहे की एव्हरेस्टवर भारताचा झेंडा घेऊन, म्हणजे नाशिककरांचा झेंडा घेऊन तिथे जायचं आहे. असे डॉक्टर सुभाष पवार आमच्यामध्ये आहेत. मी अतुलजी तुम्हाला विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं. सातपूरला ज्यांनी अनेक वर्ष मेडिकलची प्रॅक्टिस केली आणि आता सगळं लक्ष फक्त या स्पर्धेवर आणि एव्हरेस्टच्या शिखरावर जाण्याचं ठरवलेलं आहे. डॉक्टर पवार, तुम्ही एव्हरेस्टवर जायचं, आल्यावर सगळ्याचं एक छान पुस्तक लिहायचं आणि मग इथे लेखक म्हणून यायचं. हां, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुदेशजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावेत. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, माझा मित्र अतुल देऊळगावकर, स्वानंद बेदरकर, अरुण जोशी आणि ज्योती स्टोअरचे वसंत खैरनार, मी खरं तर त्यांना फक्त शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. कारण 25 वर्ष ते सातत्याने हा उपक्रम करतात आणि दरवेळी मी त्यांना म्हणतो तुम्हाला कुठला नवीन लेखक पाहिजे, मी नक्की देईन आणि त्यावेळी मी सुद्धा येईन. मी आत्तापर्यंत मला वाटतं त्यांची 22 सगळ्या लेखक तुमच्या भेटीला आलेलो आहे इथे. आता मी फक्त या पुस्तकामागची थोडीशी तुम्हाला स्टोरी, वेगळी गंमत आहे ती तुम्हाला सांगणार आहे. आम्ही 1985 साली सलग 6 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केलेली होती कुमार गंधर्वांची. आणि मग त्याला वेगवेगळी मंडळी त्यांच्याबरोबर संवाद साधायला होती. अशोक रानडे होते, श्रीराम पुजारी होते आणि सगळ्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं होतं. त्यावेळी अशी काही शूटिंगची वगैरे सोय नव्हती आणि हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं जे मटेरियल होतं ते कुठे ठेवलं होतं, कुठे गेलं होतं, हे काही सगळं माहीत नव्हतं. बघा कसा योग असतो. आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झालेलं होतं. त्याच्या 6 महिने सुरू होणार होतं. त्याच्या 6 महिने आधी त्याचा मित्र जोगदांड म्हणून, जो पुण्यातला आहे, तो आत्ता नाही आहे आपल्यामध्ये, त्याला ते सगळं मिळालेलं होतं. मग त्यांनी ते सगळं अतुलकडे दिलं आणि अतुलने लगेच गांगलांना फोन केला, मला फोन केला
अतुलला म्हटलं आता आपल्याला सगळं सापडलेलं आहे, आपण हे सगळं उतरवून काढू आणि याचं पुस्तक करू. आम्ही मग ते सगळं उतरवून काढलं, त्याचं पुस्तक तयार केलं. आणि ज्यावेळी आम्ही 85 साली जसा मोठा कार्यक्रम केला होता तसाच मोठा कार्यक्रम आम्ही NCPAला केला आणि 4 एप्रिलला त्याचं मुंबईत प्रकाशन झालं. त्यावेळी त्या प्रकाशन समारंभाला अश्विनी भिडे देशपांडे यांचं गाणं होतं, स्वतः यांचा नातू आलेला तिथे होता आणि सत्यशील देशपांडे होते. त्या कार्यक्रमाला जे थिएटर आहे मोठ्या प्रमाणात NCPAचं, फक्त 22 सीट मोकळ्या होत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी त्या कार्यक्रमाला आली होती. तर अशा प्रकारचा तो कार्यक्रम NCPAत झालेला होता. आणि हे पुस्तकसुद्धा आम्ही जे निर्मित केलं आहे ते तुम्ही ज्यावेळी विकत घ्याल त्यावेळी तुम्हाला कळेल की त्या पुस्तकात तर सगळे त्या व्याख्यानांचं ते पुस्तक आहे, त्याबरोबर कुमार गंधर्व जे गायलेले होते तिथे त्यांचं 5.5 तासाचं रेकॉर्डिंग आहे, त्याचे QR कोड सगळे आम्ही त्या पुस्तकात टाकलेले. म्हणजे तुम्हाला वाचता वाचता त्याचाही आस्वाद घेता येतो. मला वाटतं अशा प्रकारचं पहिलं पुस्तक असावं, ते पुस्तक ग्रंथालयाला प्रकाशित करता आलं. त्याचं एकमेव कारण म्हणजे अतुल देऊळगावकर आहे. त्यांनी ते सापडलं, शोध घेतला आणि पुस्तक तयार करून आम्हाला ते प्रसिद्ध करता आलं. दुसरं, जसं आता यांचं रौप्य वर्ष आहे तसं आमचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आमचा मोठ्या प्रमाणात वाचक दिन 3 दिवसाचा ठाण्याला सादर होणार आहे. त्यात विविध प्रकारची प्रदर्शनं आहेत, वर्कशॉप होणार आहे, स्पर्धा आहेत, वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना मी आत्तापासून निमंत्रण देऊन ठेवतो. तो कार्यक्रम आमचा 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा आहे. 3 दिवस तुम्ही मुंबईत या, ठाण्यातला हॉटेल बुक करा, तिथे राहा आणि वेगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. खरंच तो मेमोरेबल कार्यक्रम असेल, कारण 50 वर्षात आमच्या विविध मंडळी येऊन गेलेली आहे. जसं यांच्याकडे वाचक दिन आला, वेगवेगळ्या क्षेत्रातले लेखक मंडळी आलेली आहेत, तसे आमच्या व्यासपीठावरती वेगवेगळी मंडळी येऊन गेलेली आहेत. राजकीय क्षेत्रातली आहेत, सामाजिक क्षेत्रातली लेखक आहेत किंवा काही प्रकारचे वेगळे आम्ही कार्यक्रमही केलेले आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे. दुसरं, आम्ही दर दिवाळीला दिवाळी संध्येचा कार्यक्रम आयोजित करतो. यावर्षी 24 तारखेला कालिदास सभागृहात मुलांसाठीचं आहे आणि मोठ्यांसाठीचं आहे तो 26 तारखेला पार्ल्याला दीनानाथ नाट्यगृहात आहे. झेलम परांजपे काही गाण्यांवरती नृत्य सादर करणार आहे. त्याची सगळी जी संहिता आहे ती अरुण जोशींनी दिलेली आहे. तुम्ही असाल मुंबईत तर सगळ्यांसाठी तो ओपन आहे, तुम्ही त्या कार्यक्रमाला येऊ शकता. आणि जर का नाही आलात, मुंबईत येऊ शकला नाही, तर त्याचा आम्ही QR कोड तयार करू, त्याची लिंक पाठवू, ती वसंतराव खैरनार यांच्याकडे असेल, ते तुम्हाला सगळ्यांना पाठवतील. तुम्हाला त्याही कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी हा उपक्रम 50पर्यंत चालवावा. त्यांना ज्या ज्यावेळी लेखक लागतील नक्की ग्रंथालय मदत करेल आणि हा उपक्रम चालू राहायला पाहिजे, मला तरी स्वतःला वाटतं. एवढं बोलून माझं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेशजी. यानंतर स्वानंद आपल्या पुढे मनोगत व्यक्त करतील. आदरणीय अतुलजी, सुदेशजी, जोशी सर, आणि गेले 25 वर्ष हा जो वाग्यज्ञ इथे सुरू आहे त्याचे सर्वेसर्वा वसंतराव. नाशिकची वाङ्मयीन संस्कृती ज्यावेळी लिहिली जाईल किंवा केव्हा लिहिण्याचा प्रसंग येईल तेव्हा त्या वाङ्मयीन चळवळीमध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख अनिवार्य असेल त्यातलं हे लेखक तुमच्या भेटीला हे सत्र आहे असं मला वाटतं. याचं कारण असं की फक्त साहित्य म्हणजे साहित्य नव्हे, संगीत म्हणजे संगीत नव्हे, तर ज्या ज्या विषयावर लोक व्यक्त होत आहेत, मग ते विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, कोणताही विषय असो, त्या विषयातल्या त्या व्यक्तीने लिहिलं की त्याचा एक स्वतंत्र वाचक वर्ग असतो, त्याला त्या व्यक्तीला भेटायला आणणं हा वसंतरावांनी या कार्यक्रमाचा वेगळेपण जपलंय मला यातून असं मला वाटतं. आणि म्हणून सातत्यानं 25 वर्ष एखादा उपक्रम सुरू ठेवणं, तो लोकांशी बांधला जाणं आणि त्यातून त्या शहराचं सांस्कृतिक संचित निर्माण होणं ही फार महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट असते. ती या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमानं केली असं मला वाटतं. या उपक्रमाची माझी आठवण अशी आहे की डॉक्टर वीणा श्रीखंडे, ज्यांचं आत्ताच दुःखद निधन झालं, त्यांचं पुस्तक ज्यावेळी आलं, पॉप्युलरने काढलं आणि 2 हात नावाचं, त्यावेळी त्यांच्याशी गप्पा मारायला वसंतरावांनी माझी निवड केली होती.
म्हणजे मला माहिती नाही खरं वैद्यकीय व्यवसायाशी माझा त्याही वेळी कधीच संबंध नव्हता, आजही नाही, पण मला जरा बरं गप्पा मारता येतात असं त्यांना कदाचित वाटलं असावं म्हणून त्यांनी मला त्यावेळी बोलवलं. आणि माझ्या स्मरणातल्या ज्या चांगल्या मुलाखती आहेत त्यातली ती एक झाली होती. याचं कारण असं की एखादा डॉक्टर, एखादा तंत्रज्ञ हा आपलं विश्व हे कला पातळीवर घेऊन जाऊ शकतो असा एक वेगळा दृष्टिकोन त्या मुलाखतीतून डॉक्टर श्रीखंडेंनी मांडला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की फार वेगवेगळ्या पद्धतीनं काम या व्यासपीठावर झालेलं आहे. त्यामुळे 25 वर्षांचा इतिहास, नाशिकची वाङ्मयीन संस्कृती असं लिहिलं जाईल तेव्हा जाईल, पण स्वतः त्यांनीच यावर काहीतरी लिहायला घ्यावं असं मला वाटतं. याचं कारण असं की जो आयोजक असतो त्याचं म्हणून एक काहीतरी वेगळं त्याच्याशी नातं असतं आणि ते नातं यातून प्रकट व्हावं असा एक भाव मला या क्षणाला वाटतोय, तो मी व्यक्त करतो. आणि अतुलजींना ऐकण्यासाठी आपण सगळेजण आलेलो आहोत. कुमारजींसारखा विषय आहे, तेव्हा फार न काही बोलता, फार न वेळ आपला घेता थांबतो. धन्यवाद. मी अतुलजींना विनंती करतो की त्यांनी गंधर्वाचे देणे यावर आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अतुलजी. सध्या आपल्यालाच वेळ नाही, भेटीसाठी गप्पांसाठी वेळ नाही, अशा काळामध्ये वसंतराव गेली 25 वर्ष लेखकांची तुमची भेट घडवून आणत आहेत. मी लातूर हे केवळ दुष्काळी गाव नाही आहे, दुष्काळी भाग नाही आहे. लातूर पॅटर्न नावाचा एक अतिशय, त्याला शब्द कोणता वापरावा हे आपण ठरवा, त्याचं नेमकं काय आहे. त्यामुळे सांस्कृतिक बिघाड कसा होतो हे जवळनं बघत असताना अशा कार्यक्रम 25 वर्ष चालतो, याला मला अक्षरशः आदरपूर्वक वंदन करावं असं वाटतं. कारण इतके लेखक सातत्यानं आणि हे एक हाती काम करतात. म्हणजे प्रत्येक लेखकाशी संपर्क साधणं, त्यांना बोलवणं, त्यांना विषय देणं आणि इतके विषय नाशिककरांसमोर येणं. नाहीतर आजकाल लेखकांना फार कोणी विचारत नाही, आम्हाला माहिती आहे. पुस्तकं किती खपतात आपल्याला माहिती आहे. असं असताना लिहावं आतून वाटतं म्हणून लिहावं हे जितकं बरोबर आहे, तितकं असे काही संवाद व्हायला लागले तर अधिक बरं वाटतं. कारण आजकाल संवाद खूप अवघड होत चालला आहे, आपल्याला कल्पना आहे. आत्ता सुदेश आणि अरुण यांना आपण भेटलात, तर सुदेशनी आपल्याला कल्पना दिलेली आहे की या पुस्तकाची निर्मिती कशी झाली आणि या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये त्या दोघांचाही अतिशय मोलाचा सहभाग होता. आणि त्यामुळे हे या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या हातात असं एक पुस्तक पडू शकलं कुमारजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं. 1984 साली कुमारजींना 60 वर्ष पूर्ण झाली होती आणि तेव्हा ग्रंथालयाच्या त्या काळात दिनकर गांगल, कुमार केतकर, शेखर साठे, वासंती मुजुमदार, अरुण मुजुमदार यांना असं वाटलं, विशेषतः वासंती आणि अरुण मुजुमदार यांना, की कुमारजींची मुलाखत घ्यावी. आपल्याकडे कलावंतांना तसं फारसं बोलतं केलं जात नाही, कारण आपण तेवढं महत्त्व देतो का याचा विचार आपण करावा. इंगमार बर्गमन यांच्या मुलाखतीचं एक पुस्तक आहे, बर्गमन ऑन बर्गमन नावाचं. सलग 3 वर्ष 3 लोक दर 2 महिन्यांनी बर्गमन यांची वेगवेगळ्या काळात मुलाखत घेत होते. त्याच्यावरचं ते पुस्तक आहे. अकिरा कुरोसावांच्या वरचं पुस्तक आहे. भारतामध्ये 2 कलावंतांवरच खूप लिहिलं गेलं, त्यांच्या खूप मुलाखती घेतल्या गेल्या, सत्यजित राय आणि कुमार गंधर्व. ज्यांना फारसं महत्त्व दिलं गेलं नाही असे श्रेष्ठ कलावंतही भारतात आहेत. इतर म्हणजे चित्रकलेमधले मकबूल फिदा हुसेन आहेत, सुझा आहेत, शिल्पकार आहेत. त्यांच्या बाबतीतही असं व्हायला पाहिजे. याचं कारण असं आहे की कलावंत त्यांच्या कलेतनं खूप गोष्टी व्यक्त करत असतात, तरी देखील त्यांना आणखीन काही सांगता येऊ शकतं आणि ते मर्म आपल्याला ऐकलं तर आपल्या जगण्याला, विचार करण्याला एक वेगळी दृष्टी लाभू शकते.
त्यातली एक फक्त आठवण अलीकडच्या काळातली आहे, ती सांगून मी पुढे जाईन. इथं जमलेल्या सुजाण आणि जाणकार लोकांना नक्कीच माहीत असेल, कोस्टा गावारस्ता झेड नावाचा एक अतिशय महत्त्वाचा राजकीय चित्रपट होऊन गेला साधारणपणे 1981च्या. म्हणजे जगातला राजकीय चित्रपट करणारा श्रेष्ठ दिग्दर्शक कोणतं? कोस्टा गावारस आहे. झेड सिनेमा आपण पहा, म्हणजे यूट्यूबवर तुम्हाला लक्षात येईल त्याचं काय. तर ते 2014 साली भारतात आले होते आणि चेन्नईला ते आल्यानंतर हिंदूने त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांना असं विचारलं होतं की सध्याच्या जगातल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं. तर ते एका वाक्यात म्हणाले होते, तसं आपल्याला निवड करायला फारसा काही स्कोप उरलेला नाहीये. भ्रष्ट की धर्मांध, की धर्मांध आणि भ्रष्ट, ह्या निवडीला आपण येऊन पोचलेलो आहोत. यातून काय बदल करायचा ते लोक ठरवतील. माझा मुद्दा असा आहे की सत्यजित राय, कुमार गंधर्व हे जेव्हा सांगतात तेव्हा आपण खोलपणे विचार करायचा असतो. मला ग्रंथालीच्या सर्व त्या काळातल्या धोरणांबद्दल अक्षरशः इतका मला शब्द नाहीत की कसं यांना सुचलं असेल की यांना 6 दिवस बोलतं करावं. आणि कदाचित मला असं वाटतं भारतातली ही पहिली घटना असेल की 6 दिवस दररोज 2 ते 2.5 तास एखाद्या कलावंताला ऐकलं जाणं. इथं मुद्दाम ती पत्रिका दिलेली आहे, आपण बघा. पहिल्या दिवशी स्वर, लय आणि ताल, दुसऱ्या दिवशी रागसंगीत, तिसऱ्या दिवशी विविध गायन प्रकार, चौथ्या दिवशी संगीतातील घराणी व बालगंधर्व, नंतर लोकसंगीत आणि ऋतुसंगीत, आणि शेवटच्या दिवशी मी ऐकलेले, पाहिलेले गाणे आणि माझे गाणे, असं यावर कुमारजी बोललेले आहेत. आणि त्यांना बोलकं करायला हे प्रश्न काढले होते पंडित सत्यशीलजी देशपांडे आणि कारण ते त्यांचे शिष्य आणि वासंतीबाईंनी काढले होते. आणि ते विचारायला श्रीराम पुजारी, वसंत बापट, शरदचंद्र चिरमुले आणि वासंतीबाई असे लोक होते. असा तो कार्यक्रम. श्रोत्यांमध्ये श्रीराम लागू, विंदा करंदीकर, इंदिरा संत, आपण कल्पना करू शकता. त्यावेळेला कित्येक जणांना जागा मिळाली नव्हती. असा तो कार्यक्रम आणि त्याचं हे शब्दांकन आपण केलेलं आहे. आपण बऱ्याच चित्रपटात आधी डिस्क्लेमर जो ऐकतो, वाचतो, तसा मी डिस्क्लेमर देतो. मला संगीतातलं व्याकरण कळत नाही, मी राग ओळखू शकत नाही. पण कुमारजींनीच सांगितल्यामुळे असं काही मी धैर्य करू शकलो. ते म्हणाले, संगीत हे केवळ शास्त्र नाही, ती अमूर्त कला देखील आहे. आणि जर जमलं तर ती तत्त्वज्ञानावर आधारलेली कला आहे. या 2 जे पैलू आहेत त्या दृष्टीनं मी पाहत गेलेलो आहे. म्हणून आपल्यासमोर बोलायचं धैर्य करतो. काही चुकलं तर मला नक्की सांगा. आपल्याला कल्पना असेल, ऑलिव्हर सॅक्स हे खूप मोठे मेंदूशास्त्रज्ञ होते. त्यांनी असं म्हटलंय, संगीत ही मानवजातीची मूलभूत व आदिम अभिव्यक्ती आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे म्युझिकोफिलिया. मेंदूचा अधिकाधिक भाग हा संगीताने व्यापलेला असतो, भाषेने नव्हे. विषण्णता दूर करणे, स्मृती जागी करणे, आनंदाने नाचायला लावण्याची क्षमता संगीतामध्ये. त्यांनी हे प्रयोग डिमेन्शिया आणि पार्किन्सन झालेल्या लोकांवर केलेले होते. आता म्हणून ते म्हणतात की मनुष्य ही एक सांगीतिक प्रजाती आहे. हे आपण या म्हणजे गेल्या 10 वर्षापूर्वीचं त्यांचं हे विधान आहे. अशा विधानांचा आपण काय विचार करायचा, तर याविषयी फ्रीमन डायसननं असं सांगितलंय की वैज्ञानिक आणि कलावंत हे 2 भिन्न दिशांनी जातात. वैज्ञानिक प्रयोग निरीक्षण करत ज्या निष्कर्षाला येतो तिथं अंतःप्रेरणेनं कलावंत कित्येक वेळेला आधीच जाऊन बसलेले असतात. आता कुमार गंधर्वांविषयी काय म्हणतात बघा. ते वाग्गेयकार होते, म्हणजे संगीताचं ज्ञान, भाषांचं ज्ञान शाळेची पायरी चढलेला नसणाऱ्या शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली यांना.
आपल्याला कल्पना आहे ते सोळेभावी गावचे, बेळगाव जिल्ह्यातल्या, आणि वयाच्या 11व्या वर्षी त्यांना मुंबईमध्ये देवधर गुरुजींकडे आणून ठेवलं होतं. त्यांना कन्नडशिवाय दुसरी भाषा येत नव्हती आणि नंतर ते हिंदीतल्या ब्रिज, त्यानंतर खडी बोली, मैथिली या सगळ्याच्या मुळाशी जाऊन व्युत्पत्ती सकट अर्थ समजून घेऊन शब्दोच्चार आणि बंदिशी करत होते. इतकं त्यांचं ज्ञान होतं. आत्ता गेल्या महिन्यामध्ये मला वाराणसीला जायचा प्रसंग आला. वाराणसीमध्ये कबीर मठ आहे. त्या मठाचे आत्ताचे जे प्रमुख आहेत ते म्हणाले की कुमारजींची भजनं ऐकल्यानंतर असं वाटतं की कबीर असते ना तर त्यांनी याच पद्धतीने भजनं म्हटली असती. या पद्धतीचा अभ्यास असणारे म्हणजे काव्याची जाण, रसिकता आणि लोकाभिरुचीची ओळख हे 5 गुण ज्यांच्याकडे त्यांना वाग्गेयकार म्हणतात. पण याशिवाय कुमारजींना नृत्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला यांच्याविषयी अतिशय उत्तम त्यांचा अभ्यास होता, चिंतन होतं. त्यांच्या घरच्या वाचनालयामध्ये 2500 पुस्तकं होती. त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे 1948 ते 1954, जेव्हा त्यांना क्षय झाला होता, TB झाला होता आणि ते देवासला जाऊन राहिले होते. वयाची 24 ते 30 वर्ष ते अंथरुणावर खेळून होते. इतका अशक्तपणा होता. त्यावेळेला स्ट्रेप्टोमायसिन नुकतंच निघालं होतं, बाकी अँटीबायोटिक्स नव्हते. थुंकतासुद्धा येत नव्हतं, इतका अशक्तपणा त्यांच्यामध्ये होता. तर कोणीतरी त्यांना नंतर विचारलं की या काळात तुम्ही जर गाऊ शकला असता तर तुमचं गाणं अधिक बहरलं असतं का? त्यावर ते म्हणतात, माझं गायन बंद असण्याचा मला फायदाच झाला. माळव्याचं लोकसंगीत, नाथपंथ्यांचं संगीत माझ्या कानावर पडत गेलं. मला त्यात अधिकाधिक खोलवर जाता आलं. भारतीय संगीताचा उगम लोकसंगीतातून झाला हे आम्ही नुसतं म्हणतो, तो कसा झालाय हे मला उमजत गेलं. नाथपंथीयांच्या निर्गुण विचारांचं आकलन करता आलं. मी आजारीच पडलो नसतो तर गातच राहिलो असतो. भौतिकवादी जगात रमत गेलो असतो. आजारपणामुळे मला संगीताविषयी मूलभूत विचार करण्याची संधी मिळाली आणि अमूल्य असं ऐश्वर्य गवसत गेलं. एक प्रसंग आहे जो माधुर पुरंदरे यांच्या एक कथा, कुमार स्वर एक गंधर्व कथा असं पुस्तक आहे, ते ज्योत्स्नानी काढलेले. त्यातला एक प्रसंग आहे यावेळचाच, की ते असे पडले होते आणि घरामध्ये त्यांच्या चिमणी घरटं बांधत होती आणि चिवचिव करत होती. तो आवाज बघून ते आलेल्या मित्राला म्हणाले, ती एवढीशी चिमणी, तिचं फुफ्फुस केवढं असेल आणि ती तार सप्तकात कुठला आवाज लावते? मग माझं फुफ्फुस अतिशय कितीही अशक्त झालं तरी देखील मला गाणं म्हणता येणार आहे आणि मी म्हणून दाखवेन. आणि त्यानंतर त्यांचं जे लक्ष जायचं, त्यांचे कान हे तिथून जाणाऱ्या महिलांचं गाणं ऐकायचे, भिकाऱ्यांचं गाणं ऐकायचे. कोणाकडनंही शिकणं हे त्यांच्याकडं होतं, कोणाकडनंही. म्हणजे त्यांनी भिकाऱ्याला बोलवून त्यांच्याकडनं भजन ऐकलेलं आहे. दारू पिऊन आलेल्या गारुड्याला थांबवून त्याच्याकडनं पुंगी ऐकून त्याच्यावर अही मोहिनी राग तयार केलेला आहे. या सगळ्यामुळं कुमार गंधर्व घडत गेलेले आहेत. आणि जेव्हा ते गायला लागले तेव्हा दुर्गा रागातली त्यांनी बंदिश केली. इथं शब्द आहेत मुद्दाम, आमोनारे अबरे, म्हणजे आता मी मौनातनं बाहेर आलोय. सूरन के रंग 100, स्वरांचे रंग 100 आहेत, ते आता मला कळायला लागलेले आहेत. ते कसं म्हणाले हे आपण झलक ऐकूया. मर्द
मरे मरे मर मब अमोना ही ते अनेक बंदिशी रचत गेलेले आहेत कुमारजी. अनेक रागांची निर्मिती केलेली आहे. त्या प्रत्येकमध्ये काहीतरी त्यांना सांगायचं असायचं आणि त्या पद्धतीने ते बंदिश बांधायचे आणि तशी ती व्यक्त करत होते. हे देवास्थ त्यांचं घर. त्यांचा पत्ता खूप सोपा आहे. भानुकुल माताजीका रस्ता. त्यांच्या घराच्या पुढून जाताना माताजीचं म्हणजे देवीचं मंदिर लागतं. त्यावरचं हे घर आहे आणि तिथंच कुमार गंधर्व संगीत अकादमी देखील आहे. मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे फ्रीमन डायसन यांनी आपल्याला सांगितलं आहे त्यानुसार आपण कलावंतांकडनं बघणं आवश्यक आहे. नाही तर होतं काय, ते गायक होते, त्याच्या पलीकडे जाऊन आपण बघत नाही. सत्यजित राय फक्त चित्रपट दिग्दर्शक होते का, या पलीकडं त्यांना काय सांगायचं असतं हे बघण्याचा प्रयत्न आपण वरचेवर करायला पाहिजे. आता जर आपण हे बघायला लागलो तर काय दिसतं बघा. राचेल कार्सनबाईंनी 1962 साली सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की जगाची विचार करण्याची रीत बदलून टाकणारं जर पहिलं पुस्तक असेल तर ते ओरिजिन ऑफ स्पेसीज चार्ल्स डार्विनचं. त्याच्यानंतर सायलेंट स्प्रिंग आहे, ज्यामुळे निसर्ग आणि माणसाच्या नात्याविषयी जे राचेल कार्सनबाईंनी सांगितलं त्यानंतर जग पूर्ण बदलून गेलं. तो जो सायलेंट स्प्रिंग आहे तर तिथं त्या वर्षीचा वसंत ऋतू जो होता तर फुलं फुलली होती, पक्षी दिसत होते, पण पक्षी गात नव्हते, कूजन करत नव्हते आणि काही पक्षी पटापटा मरून पडत होते. ते बघून त्या बाई त्या खोलामध्ये गेल्या आणि त्यांना असं लक्षात आलं की त्या DDTमुळं पक्षी मरत आहेत, म्हणून तो सायलेंट स्प्रिंग होता. त्या वर्षी देवासमध्ये कुमार गंधर्व यांच्या सूक्ष्म नजरेला इथला वसंत ऋतू खुपत होता. या दोन्हीचा काय संबंध आहे नाही याविषयी मी बोलत नाही आहे, पण घटना कशी आहे बघा. त्या वर्षी आंब्याला मोहर आलाच नाही, भुंग्यांची गुणगुण नाही, फुलांचा रंग खुलला नाही आणि त्यामुळे ते म्हणतात लहरीपणा आपल्यातच असतो अशातला भाग नाही, निसर्गातही असतो. ऋतू फुलून आला नाही त्याची नोंद आहे. तो फुलून न आला नाही, नुसताच रिकामा हात हलवत आला त्याची नोंद करावी म्हणून त्यांनी ही बंदिश लिहिलेली आहे. ऐसो कैसो आयो रितारे, अंबुआ पे मोर ना आयो, कोरियोना गुंजार भावरा रे, पीर बढ्यो रे कोयल की, रंगना खिलो फुलवारे. हे या पुस्तकामधलीच जी म्हणजे तिथं गायलेली जी बंदिश आहे ती अशी आहे. कसं रिकामा हात असा कसा आला असतो तू, ते कसं गमत वाटते मला, काय मजा दिसत नाही, काय तब्येत बिघडलेली दिसते. आयो कैसो आयो रितारे, आयो कैसो आयो रितारे, आयो कैसो आयो रितारे, आयो कैसो आयो रितारे, अंबुआ पे मोर नायो, अंबुआ पे मोर नायो, करुणा गुंजार भवरारे, जो कैसो आयो. तुझे कुठे लक्षणच दिसत नाही काही, ह्याचं काय झाले कळत नाही. जो कैसो आयो रिता आयो रितारे, अंबुआ पे मोर नायो, अंबुआ पे मोर नायो, करुणा गुंजा
बढ़ो रे पीर बढ़ो रे कोयल की पीर बढ़ो रे. काय किती बरं मुश्किल आहे. कोयल सुद्धा बोंबलताय तू नाही आलास म्हणून. हां शब्द जरा कडक होतो पण वगैरे. नाही शब्द असा असे शब्द वापरले काय होतं की जास्ती बोलायला लागत नाही. हे तुम्हाला कळत नाही. काही शब्द असे असतात ते वापरले एकदम गप. पण काय काय वापरायचे वापरले. पीर पीर बढ़ो रे कोयल की पीर बढ़ो रे कोयल की रंग नाखिलो है फुलवार जो कैसो आयो रितारे जो कैसो आयो. कुमारजी स्वतःच्या बोलण्याविषयी असं म्हणतात की मी बोलायला लागलो की गडबड जास्त करतो, गाताना मी शांत असतो. कारण त्यांच्या मनातले विचार इतके गर्दी करायचे की आणि त्यांचं ते कन्नड वळणाचं बोलणं आणि त्यामुळे हे शब्द समजून घेणं खूप अवघड जातं. म्हणजे म्हणून तुम्ही आता बऱ्याच वेळेला ते बोललेले आहेत आणि ते म्हणतात की तुम्ही जरा बारकाई नाही का म्हणून या पूर्ण ग्रंथालीच्या मालिकेमध्ये ते कित्येक वेळेला विना ठेक्याचं काहीही नाही नुसतं गायलेले आहेत. कधी कधी नुसता तानपुरासोबत आहे. आता या पूर्ण मालिकेमध्ये ते वेगवेगळ्या दिवशी जे काही वेगवेगळे बोलत गेलेत त्यातली झलक तुम्हाला दाखवायची म्हणून तर ते नेहमी म्हणतात की राग हे अरूप असतात आणि बंदिश त्या निर्गुण रागाला सगुण रूप देते. आणि आता ते त्यांनी व्यक्त करून दाखवलेलं म्हणजे काय, कारण हे ते खूप वेळेला बोललेले आहेत पण हे समजून सांगितलं पाहिजे. खरं तर म्हणजे संगीताचा अभ्यास करणाऱ्यांना किंवा संगीताचा ज्यांना आस्वाद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे खऱ्या अर्थानं खूप मोठं मार्गदर्शक होणार आहे की आपण गाणं कसं ऐकलं पाहिजे. आणि त्यातून आपल्याला त्यातलं एक जे आहे ना की आम्हाला संगीत कळत नाही तर यातनं जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला संगीत भावू लागतं. तर आता याविषयी काय म्हणतात आपण. फूल 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 बन से जसवा इथं भूत पूर्ण झाला पहिल्यांदा. त्या तोंडामध्ये भूत झाला. वर गेलं पाहिजे असं काही नाही. फूल वनसे जसवा फूल वनसे से जसवा फूल वन से जसवा सवारो सवारो फूल वन से जसवा इथं भूत झाला. इथं सुरुवाती तोंडामध्ये भूत झाला त्याच्यातच आहेच आहे.
एकच भूप राग वेगवेगळ्या बंदिशीत, तोच राग आहे. गुणी जन ध्यान गुणी जन ध्यान गुणी जन गुणीजन ध्यान गुणीजन सूर मिलताल राग मुख तान ही जागा का ठेवली? भूप वेगळं मांडण्यासाठी. जीजो गुणीजन सूर मिलताल राग मुख ताल. आता अंतर आहे त्या प्रकारनं जातो. मी आज तबला कमी वापरणार ह्यासाठी की आकार कळावा, की त्या बंदिशीमध्ये लई असते की नाही, ताल असते की नाही हे कळावं. ह्याच्याबद्दल गायलं झाले असते कारण केलेलंच आहे. आबीर गुलाम तर जागा कशी घेतली जाते, कुठं घेतली जाते, त्यातून काय व्यक्त होतं, म्हणजे सौंदर्य कसं खुलतं हे त्यामध्ये ते दाखवत जातात. आणि आत्ता एकच बंदिश, एकच राग वेगवेगळ्या बंदिशीतनं कशी व्यक्त होते हे त्यांनी दाखवलं. आता ते असं म्हणतात, बंदिश शब्द आले की राग सगुण व्हायला लागतो आणि तरणा हा पुन्हा रागाला निर्गुण करतो आणि त्यासाठी तरणाची उत्पत्ती आहे. दीन दी तादीन देरे नादारा दिन दिन नाना दिन दिन धारादी धारादी दिन दी तादीन देरे नादारा दिन. येण्याची लाईनी भूपाचे किती सुंदर याच्यावर आले बघा. भूप तर जाता येतं पण कसं येतो. मग आपण नुसतं जेव्हा जात कशाला. धारादी दी दी तारी देरे नारादी धारादी 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 दी दी तारी देरे नारादी दी दी तारी धारादी. याच्यात गुंजायची आहे. बंदिश काय गुंजायची आणि त्या बंदीचं आपण कसं खेळू शकतो. धारादी झिंदन नारादी धारादी दिन दी तारी देरे नादारादी धारादी 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 दिन दिन तारी देरे नादारादी दिन दिन तारी देरे दारादी.
संगीतातल्या प्रत्येक अंगाचा बारकाईनं सूक्ष्मपणे विचार करून ते म्हणतात की भाषासुद्धा नादमय आहे. व्यंजनांचा उच्चार खूप सुंदर करता आला तर तिथूनच लयकारी निर्माण होते. स्वर काही तुटत नाही, तो अगोदरही असतो आणि नंतरही असतो. ह्या एक एक गोष्टी ते सांगून स्पष्ट करत जातात. म्हणजे इतकं उत्तम आपल्याला ते शिकवत जातात, आपल्याला सोबत घेऊन जातात आणि गोष्टी सोप्या करत सांगतात. तुम्हाला ठेका दे बरं का, इथं मी गायला बसलेलो नाही. ह्याचे जे सर्व मौज आहे, आता जे बंदिशी ऐकवतो, जे अक्षर पडलेले आहेत, अर्थ तर ठीक आहे, चांगला असेल वाईट असेल, पण वेगळ्या बंदिशी आपण ऐका म्हणजे कळेल की मौज कशी निर्माण होते. थांबा भेटून मी सांगेन. हे डूब पडल्यामुळे हे पुऱ्या दिल्याची जागा सदासद आली. दिन डोबा दिन डो पुऱ्या धनासरी झाले. ह्या अक्षरामुळे लवकर झाले. जास्ती काही गात बसायची जरूर लागली नाही, अर्धा तास. हे तोंडामध्ये पुऱ्या धनाची झाले. दिन डोबा दिन डोबा आव तू ध्यान धरिलो रे दिन डोबा आज दिन डोबा आव तू ध्यान धरिलो रे सांज सांज आई घेरी सांज आई घेरी रंगाजोच्या भरिलो रे आजरा दिन डुबा आज दिन थांबा. हे जास्ती व्यवस्थित कळावं म्हणून मी ठेकायला मला तालामध्ये गाता येतं आपल्याला माहिती आहे. कारण इथं लय चाललेली आहे, ही बंदिशीच आहे, तालाच्या बाहेर जाणं शक्यच नाही. तर ते म्हणतात की अर्धा तास एक तास गायची गरज नाही आहे. अगदी पहिल्या लयकारीमध्ये पहिल्या तानेमध्येच एखादा राग कसा व्यक्त करता येऊ शकतो आणि ही ती हुकूमत असते. जसं चित्रकार पहिल्या स्ट्रोक्समध्ये काय ते दाखवून देतो ते आपल्याला स्पष्ट करून सांगतायत. कुमारजी अनेक गुरु मानत होते. म्हणजे देवधर गुरुजी होते, अंजनीबाई मालपेकर होत्या, अनेक मोठमोठ्या लोकांचं त्यांनी खूप गाणं ऐकलं होतं. पण त्याबरोबरच ते निसर्गालाही गुरु मानत होते आणि त्याबद्दलची त्यांची निरीक्षणं त्यांनी वेळोवेळी सांगितलेली आहेत. आपल्याला कल्पना आहे त्यांनी ऋतुसंगीत जे केलं त्यात गीत वर्षा आहे, गीत हेमंत आहे, गीत वसंत आहे. तर जसं दुर्गाबाईंनी आपल्याला ऋतुचक्र दिलं आणि प्रत्येक ऋतूकडं कसं पाहावं हे सांगितलं, ते कुमारजींनी गाऊन दाखवलेले 6 ऋतू. आणि ज्या ऋतूमध्ये बंदिशी नाही आहेत, काही त्यांनी लोकसंगीतातनं घेतल्या आणि काही बंदिशी त्यांनी स्वतः तयार केलेल्या आहेत. तर ते एका ठिकाणी असं म्हणतात की झाडांना सुद्धा माणसांप्रमाणेच समूहात समाजात राहायला आवडतं. कुठेही जा, एकटं झाड एकाकी आणि उदास वाटतं असं त्यांना ते दिसतं. आणि तेच वनराईमधील जंगलामधील झाडं कशी मस्त आणि मजेत आनंदात असतात. या गेल्या 10 वर्षातलं वनस्पती शास्त्रज्ञांचं संशोधन, सुझान सिमर नावाच्या बाई आहेत ज्या मदर ट्रीचं संशोधन करतायत, पीटर बोल्लेमन, हे सगळेजण
वनस्पतीविषयीचं एक वेगळं जे आकलन आपल्याला सांगतायत त्याचं याच्याशी खूप नातं सांगतायत आपल्याला, की आपण आपला सगळा विचार करणं हे प्राणी केंद्रित आहे. वनस्पतीचा आपण विचार केलेला नाही आहे. वनस्पती आपल्या आधीची आहे. आणि खरं तर वनस्पती आणि आपलं नातं म्हणजे त्यांचा उच्छ्वास हा आपला श्वास आहे, आपला श्वास हा त्यांचा उच्छ्वास आहे. याविषयी आता कित्येक वनस्पती शास्त्रज्ञ सांगतायत. तसंच आपल्याकडं कोणेकेकाळी संत किंवा या कलावंतांनी सांगितलेलं आहे. कुमारजींनी कडुनिंबाच्या मोहरावर बंदिश रचलेली आहे. आपण कधीतरी कडुनिंबाच्या मोहराकडे लक्ष देऊ का? त्याच्या घमघमाटाविषयी त्यांनी बंदिश रचलेली आहे आणि चैत्राचं स्वागत केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला त्यांनी निसर्गाकडे बघायला लावलेलं आहे. त्यानंतर म्हणजे मी आता त्यांचे वेगवेगळे काही महत्त्वाचे मला वाटलेले यामध्ये अनेक विचार आहेत, पण आपल्याला त्यातनं काय घेता येईल. साधारणपणे 1910-15च्या सुमाराला लाऊडस्पीकरचा शोध लागला आणि संगीताच्या ज्या घरगुती छोट्या मैफिली होत्या त्या मोठ्या व्हायला लागल्या. 1000 लोक, 2,000 लोक बसायला लागले. ग्रामोफोन आला, त्यामुळे तास 2 तासाचा राग 3 मिनिटात गावा लागला आणि अनेक संगीतकार गायक बदलायला लागले. पण कुमारजी असं म्हणायचे की 2000 लोक बसलेत तर श्रोत्यांना मी काय दुर्बिणीने बघाव का, असं ते म्हणालेले आहेत. कारण तो संवाद होत नाही. 15-20 लोकांनी जवळ बसावं, सूक्ष्म जागा ऐकाव्यात, गायकाला श्रोत्यांचे हावभाव दिसावेत, हा संवाद घडावा. यासाठी ते म्हणजे त्यांचे उत्कृष्ट मैफिली अनेक या घरगुती झालेल्या आहेत आणि त्यांना महत्त्व दिलं पाहिजे असं ते म्हणतात. आपल्याकडं पण म्हणजे वेगळ्या पद्धतीने असं सांगायचं तर संवाद अर्थपूर्ण करण्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत. त्यापैकी एक रिक्लेमिंग कॉन्व्हर्सेशन नावाचं पुस्तक 5 वर्षापूर्वी आलं होतं. शेरी टर्केल नावाच्या मानसशास्त्र बाईंनी लिहिलेलं आहे. त्या म्हणतात की आता संवादच हरपत चाललेला आहे, तर संवाद प्रस्थापित करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. अशा काही गोष्टींमध्ये धागा जोडून आपण या लोकांकडे बघू शकतो. संगीत समीक्षक आणि विख्यात साहित्यिक संगोराम सरांनी म्हणजे श्रीरंग संगोराम यांनी कुमारजींना 20व्या शतकातील युगसंजीवक द्रष्टा कलाकार असं म्हटलं होतं. या मुलाखतीमध्ये कुमारजी 2 विष्णूंविषयी बोलताना गहिवरून आल्यासारखे येतात. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि भातखंडे यांनी जे भारतीय संगीतात योगदान दिलेलं आहे, देशभर हिंडून भातखंडेंनी बंदिशी गोळा केल्या, नोटेशन तयार केले, त्यांचे ग्रंथ छापले आणि ग्रंथ आणि संगीत प्रसारासाठी लाहोरपासून सगळीकडे विष्णू दिगंबर पलुस्कर गेले. यांचं योगदान कुमारजी अनेक वेळेला सांगतात. ती जी लोकशाही आणली, कारण त्याच्या आधी संगीतकारांना घरोघर हिंडायला लागायचं, दरबारात जावं लागायचं की माझी मैफल ठेवा, मला काही बिदागी द्या. हे दूर करण्यासाठी विष्णू दिगंबरांनी पहिल्यांदा जेव्हा जाहीर मैफिल ठेवली तेव्हा अनेक सनातनी मंडळींनी संगीताचा बाजार करायला लागला असं म्हटलं होतं. पण ती जी लोकशाही त्यांनी आणली त्याला प्रगल्भ करण्याचं काम कुमारजींनी केलं. आणि त्यातला अजून एक महत्त्वाचा भाग, त्या काळात संगीतावर निस्सीम प्रेम करणारे जे महान संगीतकार होते, अब्दुल करीम खां साहेब, फैयाज खां, ओंकारनाथ ठाकूर, रामकृष्ण बुवा वझे, बालगंधर्व, यांचं गायन त्यांनी समजून घेतलं होतं. ते यात म्हणतात, मी नक्कल करत नाही आहे, त्यांची गायकी आत्मसात करून त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतोय. आणि कोणत्याही कलावंतांना दुसऱ्या कलावंताचा अभ्यास करावा, आपल्या संस्कृतीचं संचित पुढच्या पिढीला दिलं पाहिजे, ते उलगडून दाखवलं पाहिजे. यासाठी कुमारजींनी काय काय केलंय. एकीकडे संत कबीर, मीरा, तुलसीदास, सूरदास, तुकाराम यांनी काय सांगितलं, कसं सांगितलं आणि कसं मांडायचं. म्हणजे कबीराचे निर्गुण सूर वेगळे आहेत, मीरेचे सूर वेगळे आहेत, तुकारामाचे वेगळे आहेत. हे त्यांनी व्यक्त करून दाखवलंय. आपण जर सूक्ष्मपणे ऐकलं तर नक्की आपल्याला लक्षात येतं. म्हणजे काय, कला आणि संस्कृती म्हणजे काय, सुसंस्कृताची जबाबदारी कोणती आणि आपलं सांस्कृतिक संचित काय आहे हे संशोधन करून त्यांनी पुढच्या पिढीला दिलंय. हे त्यांचे
अनंत उपकार आपल्यावर आहेत म्हणून आपण कित्येक गोष्टी नीट समजू शकतो. बालगंधर्वाविषयी माहिती आहे. बालगंधर्वांचा अभ्यास करून त्यांनी कसं म्हणून दाखवले हे आपण ऐकू आता. दुसऱ्या कलाकाराचा एका कलाकाराला अभ्यास करता आला पाहिजे. ह्यासाठी स्वतः आपण काय होते कळावं लागतं एवढंच. अभ्यास म्हणजे पूर्ण अगदी, कारण ते सर्वच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. त्या गायकाचा अभ्यास करा म्हणजे तो कुठल्या लेवलवर रमत असे इथून सुरू होते. तो कसं म्हणत असे, कसं बसत असे, तो आवाज कसं काढत असे, कारण ठराविक पद्धतीने ठराविक बैठकीने त्याचा आवाज निघतो. बालगंधरच्या आणि पुन्हा मी नक्कल करण्याच्या उद्देशाने मुळीच तो प्रोग्राम केलेला नाही, लोकांना गैरसमज होऊ नये. बालगंधरची गायकी आहे ते सांगण्याचा उद्देश मला होता. गायकी फार छान नालरावजी गात असत. जेव्हा लिहायला बसलो तेव्हा मला असं आढळून आलं की ही जयपूर घराण्याची गायकी आहे. आदळ आपट करत नाही तेवढंच ते, आणि त्याला जर्क न देता ते गाऊ शकतात नानराव. म्हणजे त्या गायकीचं ललित रूप आहे नानरावचं गाणं म्हणजे, आणि ते आडत नाहीत कुठे. अरे म्हटलं फार कठीण आहे असं त्यांना करावं लागेल. असं करतात ते. असं त्यांना करावं लागत नाही. आणि ह्यासाठी हे सर्व करण्यासाठी गायकानं मागे असं जावं लागतं. म्हणजे गाडी रिव्हर्समध्ये गेल्याच्या पुढे जातच नाही. आणि नांदरांचं काय आहे, कुठल्या स्वरूपातून तिथून जायला लागतात ते. त्यासाठी अगोदर तयार करावं लागत नाही त्यांना. नाथ हा ऋषीपासूनच उठतात. नाथ हा माझा मो हे कला नाथ, उठून बघा. नाथ हा रे गा मरानी राव ना, आणि इतकं स्वच्छ जातात. आता मी बोलतो म्हणून जात नाही, असं सहज निघून जातात. त्यांचं सर्व गाणं अतिशय कठीण आणि अतिशय सोपं करून गातात ते. हे वैशिष्ट्य. असंच त्यांनी अब्दुल करीम खान साहेबांचं गाणंही आपल्याला समजून सांगितलेले ते बघा. आता हे जे सर्व कर्व आहेत ना, हे मूळ रेमेथाचे सुद्धा कर्व आहेत, पण सांगण्याचं माध्यम वेगळं आहे आवाजाचं. वेळ खूप होऊ शकेल म्हणून मी थोडंसं कमी करतोय मुद्दाम, आपण लक्षात घ्या. फैयाज खान हे प्रत्येकाची काय करीम खान साहेबांवर आरोप व्हायचे की ते गाण्याचे बोबडे बोबडे करतात, तर ते कसं नाही आहे. ते स्वरफेक काय पद्धतीने करतात हे त्यांनी त्यात समजून सांगितलंय. आता फैयाज खानची गायकी कशी होती त्यांनी ते मला वाटतं छिके सारू भमरे घड़ा, छिके सारू भमरे घड़ा, बेटी बन जा रखी, बेटी बन जा रखी, छिके सारू भमरे घड़ा, बेटी बन जा रखी, बन जा. ते असं म्हणतात की लोकसंगीतातले जे स्वर आहेत त्यातून ते इतकं नैसर्गिक गाणं आहे, विशेषतः महिलांचं गाणं, की त्यांच्या जगण्याचा तो भाग आहे. आणि ते आपण लोकसंगीतातनं शास्त्रीय संगीत कसं निर्माण झालं, कोणते राग कसे अवलंबून आहेत, त्यात ताल कोणते आहेत, हे सगळं त्यात त्यांनी समजून सांगितलेलं आहे.
त्यानंतर त्यांचे जे निर्गुणी भजन आहेत जे सगळ्यांपर्यंत पोचलेले आहेत त्या निर्गुण भजनाविषयी। गुरुजी ने दिया अमरनाथ, गुरुजी ने दिया अमरनाथ, त्यांनी असं नाम दिलेलं आहे की त्याचं मी काय सांगू। गुरुजी ने दिया अमरनाम, गुरु तो सरेखा कोई नाही, गुरु तो सरेखा कोई नाही, अलख भर्या है भंडार, अलख भर्या है भंडार, कमी जाम है नाही। त्यामुळे कमी ही शब्दच नाही तिथे। हे खडी बोलीचे भजन आहेत। गुरुजी ने दियो अमर नाम, गुरु तो सरीखा, गुरु तो सरीखा कोई नाही, गुरु तो सरीखा कोई नाही। गुरुजी ने दिया अमर नाम, गुरु तो सरीखा। हे माझं कॉम्पिटिशन नाही, ओरिजिनल आहे। गुरुजी ने दियो अमर नाम, गुरु तो सरीखा कोई नाही। त्यांच्या रचनांविषयी विंदांनी जे म्हणलं होतं, परंपरेला आधुनिक रूप देते तीच नवता, आणि परंपरा व नवतेचा अपूर्व संगम घडवणाऱ्या कलाकृती आहेत त्या कालजयी ठरतात। म्हणून कुमारजींच्या या सगळ्या कलाकृती या कालजयी ठरलेल्या आहेत। त्यांचं जे सगळं प्रत्येक गोष्टीविषयीचं कुतूहल होतं या चित्रात आपल्याला दिसत आहेत, ते चंदीगड समजून घ्यायला गेलेले आहेत। ल कार्बुजियांनी एक नवीन शहर वसवलं, त्या शहराची रचना वास्तुकला ही नेमकी काय आहे हे समजून घ्यायला गेल्यानंतर त्यांनी मालो बिहाग रागात एक रचना रचली। ते कलावंताविषयी काय म्हणतात बघा, कारण गायक ज्या पद्धतीने व्यक्त करतात त्याप्रमाणेच वास्तुशिल्पज्ञ वास्तुतत्वज्ञ असतील तर ते स्पेसला अर्थ देतात, नाहीतर आपल्या आजूबाजूच्या स्पेस ह्या काही अर्थ न देणाऱ्या कधीकधी कंटाळवाण्या असतात। स्पेसला अर्थ दिलं म्हणजे काय आणि ते समजून कुमारजींनी आपल्याला कल्पना आहे कैलास लेण्यामध्ये जाऊन राग गायला होता का, कारण त्या स्पेसेसमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं हे व्यक्त करण्यासाठी ते म्हणतात, ये सब खेल ज्ञानी महाधीर के रूप बुलायो छिपग्यो डरायो मोहायो। तर नंतर ते म्हणालेले आहेत की मला त्या गल्ल्या फार कंटाळवाण्या वाटल्या, सगळ्या गल्ल्या सारख्याच आहेत, ही गल्ली वेगळी ती गल्ली वेगळी नाही आहे, अशी पण टीका त्यांनी त्या याच्यावर चंदीगडवर केलेली आहे। पण ती जी संकल्पना आहे नवनिर्मितीची त्याबद्दल ते काय म्हणतात, तर एकंदरीत आपण या कलावंतांकडे बघितलं तर आपल्याला अंतर्मुख व्हायला खूप वेळ लागतं। अनेक बंदिशींमधनं अनेक सुरांमधनं, म्हणजे इथं जमलेल्या बहुतेकांना कल्पना असेल, त्यांच्या घरावरनं एकदा बकरीला बळी द्यायला नेत होते, दुपारची वेळ होती आणि त्यावेळेला त्यांनी एक राग तयार केला, त्याचं नाव आहे मधसुर्जा। ती बकरी ओरडून म्हणते बचाले मोरी माँ, हे तुम्ही ऐकून बघा कसं वाटतं की, किंवा आधी मी तुम्हाला अही मोहिनी राग सांगितला,
अशा पद्धतीच्या अनेक रागांची निर्मिती करून आपल्याला अनेक काळ पुरणारं त्यांनी हे जे दिलेले ते या जन्मशताब्दीनिमित्त हे सगळं सांगता आलं, दाखवता आलं. त्यांचं एक वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं आणि ते तेव्हा म्हणून गेलेले आहेत, आपण संगीत काळजीपूर्वक ऐकत नसतो. मी सांगतो तसं ते नेहमी म्हणायचे, तुम्ही कसं ऐकता त्यावर अवलंबून आहे. आणि यावरनं आपलं लिसनिंग काय आहे याच्याविषयी आपण विचार करावा. आपल्याला शेवटी या पूर्ण कार्यक्रमामध्ये तिसऱ्या दिवशी त्यांनी जी भैरवी गायली त्याची पार्श्वभूमी सांगून ही भैरवी थोडीशी ऐकवणार आहे. कुमारजी गौतम बुद्धाचं चरित्र वाचत होते आणि त्यात एक प्रसंग आहे. ते एका गावी गेले आणि त्या म्हणजे एका झोपडीमध्ये कुटीमध्ये राहायला गेले. तर ती एका तिथल्या सुप्रसिद्ध गणिकेची होती. अतिशय सुंदर अशी ती गणिका होती. त्याच्याकडे ते राहायला गेले आणि त्यांनी तिच्याकडे बघितलं नाही, बोललं नाही, फक्त राहिले आणि सकाळी उठून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की कोण हा माणूस, असा येतो काय जातो काय, माझ्याकडे बघत सुद्धा नाही. आणि हा अपमान वाटून अंतर्मुख होऊन ती काही म्हणायला लागते. तर कुमारजींना असं वाटलं की याच्यावर बंदिश करायला पाहिजे आणि त्यांना काही जमले नाही. तर ती बंदिश अरुण दाते यांचे वडील रामूभैया दाते यांनी केली आणि ती कुमारजींनी अशी गायलेली आहे, कछु कहे ना गए समझाए ना गए. आणि त्यामध्ये आता मी या यौवनाचं काय करू असं ती भाव त्याच्यामध्ये आहे. कछु कहे कछु कहे न गए कछु कहे कछु कहे न गए समझाए न गए समझाए कछु कहे न गए समझाए कछु कहे न गए समझाए मोरे मोरे लाल जो बना हमसे विदा मांगे रे
कछुक हे न गए समुझाय 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 कछुक न गए समुझाय मोरे मोरे लाल जो बना हमसे विदा गेरे कछुक न गए समुझाय ये कहा के हाथाली को मैं पाती कहा के हाथाली को मैं पाती कहा के हाथ संध्या कहा के हाथ संध्या एक बार मिल ले मोरे प्यारे राखो शर्म हमारी रे ये कछुक न गए समुझाय कछुक न गए समुझाय समुझाय कछुक न गए समुझाय मोरे लाल जो बन हमसे विदा गेरे कछुक ये कहा के हाथ लिखो मैं पाती कहा के हाथ लिखो मैं पाती कहा के हाथ संध्या कहा के हाथ संध्या एक बार मिल ले मोरे प्यार
कछु कहे न गए समुझाय कछु कहे न गए समुझाय। धन्यवाद. जवळपास तासभर आपल्याला वेगळ्याच या दुनियेमध्ये अतुलजी घेऊन गेलेले होते. सुरांचं संगीताचं नातं कुमारजींच्या प्रत्यक्ष आवाजाने आपल्याला मोहून टाकलेलं होतं आणि शेवटची भैरवी अंतःकरणाला स्पर्श करून गेलेली होती. अतुलजी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मित्र हो, आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय बेदरकरजी, आदरणीय सुदेशजी, आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा दोन्ही संस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्या पुस्तकाचा उल्लेख या ठिकाणी केला गेला ते गंधर्वाचे देणे हे ग्रंथालयाने खास आज 800 रुपयाचं पुस्तक आपल्या रसिकांकरता 500 रुपयामध्ये देऊ केलेलं आहे. आपण त्याचा आस्वाद आपली इच्छा असेल तर घेऊ शकता. सर्वांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.